हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की रहेजा हा दुष्यंतला म्हणत असतो, दुष्यंत हे बघ, प्लीज थांब, एकदा माझं ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे नेमकं ते समजून तरी घे, मग तुला काय करायचं आहे ते कर. पण दुष्यंत म्हणतो, मी म्हटलं ना मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, मग का उगाच माझ्या मागे मागे करतोयस, बाजूला हो. त्याबरोबर रहेजा म्हणायला लागतो, हे बघ दुष्यंत, तू न ऐकल्याने सत्य बदलणार नाही आहे, सत्य तिथेच राहणार आहे. तर दुसरीकडे आता कृष्णा ही दुष्यंतसाठी पास्ता बनवत असते. आता किचनमध्ये कधीही न आलेल्या कृष्णावर जेव्हा पास्ता बनवण्याची जबाबदारी पडते तेव्हा पास्ता बनवणंसुद्धा तिला खूप अवघड वाटत असतं. तर इकडे बाळजाबाई आणि मैनावती ह्या दोघी मात्र कृष्णाच्या पास्ता बनवण्याची मज्जा घेत असतात. कृष्णाला जमत नाही आहे ही गोष्ट त्यांना व्यवस्थित माहीत असतंय. तर इकडे कृष्णा हे मात्र प्रयत्न करत असते, कृष्णाने प्रयत्न सोडलेले नसतात. तर मैनावती म्हणते, बाळजाबाई, तुम्ही हिला हे काम सांगितलंय खरं, पण मला काही वाटत नाही हिला जमणार आहे म्हणून. अहो, सगळं नुसतं वाट लावून ठेवणार बघा, थांबा मी बघून येतो. आणि मग मैनावती बघायला येते. आता जेव्हा मैनावती येते तेव्हा कृष्णाला फार काही जमलेलं नसतं, कृष्णा ही प्रयत्न करत असते. तर आता मैनावती ही जाते तिकडनं बघून. त्यानंतर आता लगेचच इकडे कृष्णा ही आता पास्ता उकळायला टाकते आणि उकळलाय का नाही हे तपासायला. तर बाळजाबाईंना मात्र आनंद होत असतो की कृष्णाला जमलेलं नाही आहे. मैनावती सांगत असते, अहो बाळजाबाई, काय भारी डाव साधला आपण त्या कृष्णेला चांगलंच अटकवलं. अहो, तिला स्वयंपाकातला स बी येत नाही, आता कशी करते समज ते बघूच या. त्या बाळजाबाई म्हणत असतात, बघू काय करते ते बघू. तर इकडं आता कृष्णाने पास्ता बनवून दाखवलेला असतो आणि ते आता म्हणत असते, दुष्यंत सरकार, आता तुम्ही येवाच घरी, मग बघा तुम्हासने दावतो का नाही ते. तुम्ही म्हणला होतात ना प बी जमणार नाही, पण मला तर अख्खाच्या अख्खा पास्ता जमला आहे. तुम्ही या, मग माझ्या हातानं तुम्हासनी ह्यो पास्ता खायला घालतो, या लवकर या. असं म्हणत आता कृष्णा ही खूपच जास्त आनंदी असते आणि ती तिचा आनंद तिच्या बोलण्यातून व्यक्तही करत असते. त्यानंतर आता त्या ठिकाणी बाळजाबाई आणि मैनावती येतात. कृष्णा बाळजाबाईंना धरून गरगर फिरवायला जाते. मैनावतीला ती पहिलंच फिरवते. आता बाळजाबाई तिच्याकडे बघू लागतात. तर ती म्हणते, माफ करा, ते म्हणजे उत्साहाच्या भरात, आनंदाच्या भरात झालं, माफ करा हां. आणि मग आता लगेचच ती तिकडनं निघून जायला लागते. त्याबरोबर आता ती तिकडनं गेल्यावर मैनावती आणि बाळजाबाई पास्ता बघतात. मैनावती म्हणत असते, अहो बाळजाबाई, कशापायी सांगितली तुम्ही तिला ही पास्ता बनवायची रेसिपी, बघताय ना आता तिने बनवून धावला, आता आपण तिला घराबाहेर कशा काढायचं. नाही, मला तर वाटतंय की नाही, त्या कृष्णीला आता समज जमेल आणि आपण तिला घराबाहेरच नाही काढू शकणार. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा रहेजा काय बोलतोय हे ऐकण्यासाठी थांबलेला असतो. तर रहेजा आता दुष्यंतला सांगतो, दुष्यंत हे बघ, पूजाने तुला फसवलेलं नाही आहे. हो, मी खरं बोलतोय, तिने तुला फसवलेलं नाही आहे. मी तुझ्याशी खोटं बोललो. त्या दिवशी आमच्या दोघांमध्ये जे काही झालं त्यातलं काहीही गौतमीला माहीत नाही आहे. जे काही झालं ते सगळं तिला न कळत झालं. त्याबरोबर दुसरीकडे आता कृष्णा ही दुष्यंतच्या कपाटातनं त्याचा गॉगल काढते आणि आता त्याचा गॉगल काढून ती डोळ्यांना लावून बघते. आता गॉगल डोळ्यांना लावल्यावर मग कृष्णाला एक उत्तम आयडिया सुचते आणि ती म्हणजे दुष्यंतचा एखादा कोट घालावा. मग कृष्णा लगेचच दुष्यंतच्या कपाटाजवळ जाते आणि दुष्यंतच्या कपाटातनं त्याचा एक कोट काढते आणि कोटसुद्धा घालते. आता दुष्यंतचे हे कपडे घालून कृष्णा खूपच जास्त छान आणि सुंदर दिसत असते. मग आता दुसरीकडे रहेजा हा दुष्यंतला सांगत असतो, मी खरं बोलतोय दुष्यंत, त्या दिवशी उलट मी तुझ्याशी खोटं बोललो. त्याबरोबर आता दुष्यंतला पूजाबरोबर घालवलेले ते सुंदर गोड क्षण आठवायला सुरुवात होते. आता दुष्यंतला आठवतं कसं तो पहिल्यांदा पडत असताना पूजाने त्याला सावरलं, कसं त्याने तिला प्रपोज केलं, कसं तिनेसुद्धा त्याचं प्रपोज एक्सेप्ट केलं. सगळं आता दुष्यंत आठवायला लागतो आणि त्याला आठवतो तो काळा क्षण. आता काळा क्षण म्हणजे जेव्हा पूजा आणि रहेजा हे दोघं एका पलंगावरती होते आणि ते दुष्यंतने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. तो प्रसंग दुष्यंतला आठवतो. आता तो प्रसंग आठवल्यानंतर मग मात्र दुष्यंत चिडतो. तर दुसरीकडे
कृष्णा ही आता दुष्यंतसारखं बोलत असते. ती म्हणत असते, कृष्णा हाऊ डू यू इम्पॉसिबल. आणि मग स्वतःच लाजते आणि म्हणायला लागते, बुंगाट पाहुणं बघा, आज म्या की नाही तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा पास्ता बनवला आहे. आता म्या तुम्हासनी माझ्या हातानं खाऊ घातलं की नाही, मग बघा आपल्या दोघांच्या मध्ये कोण बी नाही येऊ शकणार. म्हणतात नवं, नवऱ्याच्या मनात शिरण्याचा मार्ग ह्यो पोटात नसतोय म्हणून. मग म्या तुमच्या मनात शिरून दावणारच, बघालच तुम्ही. असं आता ती आपलं स्वतःशीच बोलत असते. त्यानंतर मग आता आपण पाहतो की दुष्यंत हा रहेजाकडे रागाने बघतो आणि मग रहेजाच्या अंगावरती धावत येतो आणि रहेजाला थेट मारायची सुरुवात करतो. आता दुष्यंत रहेजाला म्हणत असतो, का वागलास असं, का केलंस हे सगळं, कशासाठी केलंस. तर आता चार्ली हा रहेजाला वाचवण्यासाठी मध्ये पडायला जातो. तर दुष्यंत हा त्याला ढकलतो जोरात आणि सांगतो, मध्ये पडू नकोस, लांब राहा, आहेस ना तिथेच बस. त्यानंतर मग चार्ली हा आता गावातल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करतो आणि तिथे बोलवतो, जेणेकरून लोकांनी तरी दुष्यंतला थांबवावं. आता लोकसुद्धा येतात दुष्यंतला थांबवण्यासाठी. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णा ही मात्र तिच्या आनंदामध्ये व्यस्त असते. दुष्यंतचे कपडे घालून ती खूप खुश झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो की कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, आपल्या संसारात तिसरं कोण येतंय ते म्या बी बघतो. आपल्या दोघात कधी कोण बी येऊ देणार नाही म्या. त्याबरोबर आता दुसरीकडं बाळजाबाईसनी फोन आलेला असतो की दुष्यंत सरकारांची मारामारी व्हायला लागल्या. बाळजाबाई, अहो तुम्ही लवकर या, दुष्यंत सरकारसनी समधेजण थांबविण्याचा प्रयत्न करतायत, पर दुष्यंत सरकार कुणाचं काय बी ऐकून घेत नाही आहेत, तुम्ही आलात तर बरं होईल. मग बाळजाबाई लगेचच सांगतात, वय आम्ही निघतोय, आम्ही ताबडतोब निघतोय तिकडे यायला, हां. आणि मग त्या फोन कट करतात. तर आता लगेचच बाळजाबाई गणपतला जोरजोराने हाका मारतात. आता बाळजाबाईंनी एवढ्या जोरजोराने हाका का मारल्या हे पाहण्यासाठी कृष्णासुद्धा वरती बाल्कनीत येते. तर बाळजाबाई ह्या लगेचच गणपतला म्हणतात, गणपत भाऊजी, अहो दुष्यंत कुणाबरोबर तरी मारामारी करायलाय, चला लवकर, आपल्याला तिकडं जायला हवं. त्याबरोबर आता कृष्णाही ऐकते की दुष्यंतची मारामारी झाली आहे. मग आता कृष्णाही म्हणायला लागते, काय दुष्यंत सरकारानं मारामारी, नाही, मला बी जायला हवं. मग आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणू लागते, म्या बी येतो, थांबा. पर आता बाळजाबाई मुद्दामून कृष्णाचा आवाज ऐकूनही असं दाखवतात की जणू काही त्यांनी ऐकलेलंच नाही आहे. आणि मग त्या कृष्णाला घेऊन जायला लागू नये यासाठी स्वतः एकट्याच पुढे तिकडनं निघून जातात. आता बाळजाबाई ह्या तिकडनं गेल्याबरोबर इकडे कृष्णा ही आता बाहेर येते. आता कृष्णा थांबा ओरडलेली असते, पण तरीही बाळजाबाई थांबलेल्या नसतात मुद्दाम. मग आता कृष्णाला कळत नसतं की आता करायचं तरी काय. तर दुसरीकडे दुष्यंत हा मात्र आता याला मस्त मारत असतो. आता इतका दुष्यंत मारत असतो, लोक थांबवत असतात, दुष्यंत थांबत नसतो. तोपर्यंत बाळजाबाई गणपत त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता गणपतसुद्धा मध्ये पडायला लागतो आणि दुष्यंतला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर इकडे आता बाळजाबाई दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत अरे काय करायला, जीव जाईल त्याचा, दुष्यंत सोड त्याला. पण दुष्यंत काहीच ऐकत नसतो. त्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच कृष्णा ही अनवाणी पायांनी धावत त्या ठिकाणी यायला निघालेली असते. तर दुष्यंत हा चार्लीला सुद्धा जोरात अंगावरून ढकलत असतो. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या खूपच जास्त घाबरलेल्या असतात. इतक्यात त्या ठिकाणी अढळरावसुद्धा पोहोचतात. तर कृष्णा ही बिचारी मात्र पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, तशीच धावत निघालेली असते. अढळराव हे फक्त लांब उभे राहिलेले असतात आणि दुष्यंत त्या माणसाला मारतोय हा प्रसंग बघत असतात. तर कृष्णा आता त्या ठिकाणी पोहोचत असते. तर त्या ठिकाणी पूजा ही हे सगळं लपून छपून बघत असते. आता रहेजाला दुष्यंत आणखीन एक चेहऱ्यावर फाईट मारणारच असतो. इतक्यात त्या ठिकाणी वेळेवर कृष्णा पोहोचते आणि कृष्णा लगेचच दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार. त्याबरोबर कृष्णाचा आवाज ऐकता क्षणी दुष्यंत थांबतो. मग कृष्णा पुढे येते आणि दुष्यंतला म्हणायला लागते, दुष्यंत सरकार, अहो थांबा, काय करायलाय तुम्ही आणि कशा पायी मारायलाय त्या माणसाला एवढं. दुष्यंत आता कृष्णाचा हात सोडून पुन्हा रहेजाला मारण्यासाठी हात उचलायला जातो. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार थांबा, अहो काय चाललंय तुमचं, कशा पायी मारामारी करायलाय, का मारायलाय त्या माणसाला. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, याच्यामुळे माझं लाईफ. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय झालंय त्याच्यामुळं,
अहो बोला की. त्याबरोबर मग मात्र दुष्यंत हा काही बोलत नाही. तो गप्प राहणं पसंत करतो. त्यानंतर आता दुष्यंत हा तिकडनं बाजूला जाऊन उभा राहतो. त्याबरोबर कृष्णा त्याच्याजवळ जाते आणि म्हणत असते, बोला की, काय झालंय दुष्यंत सरकार. पर दुष्यंत काय बी बोलत नसतो. कृष्णा म्हणते, कशापायी मारलं तुम्ही त्या माणसाला. अहो बोला. पण दुष्यंत काहीच सांगत नाही. मग कृष्णा बघते की दुष्यंतच्या हाताला खूप जबरदस्त अशी जखम झालेली आहे. कृष्णा म्हणते, अहो केवढं लागलंय तुमच्या हाताला, बघू. आणि मग कृष्णा आता दुष्यंतचा हात हातामध्ये घेते आणि ती आता त्याच्या हातावरती स्वतःची साडी फाडून ताबडतोब लगेचच पट्टी बांधते. आता कृष्णाने साडी फाडून पट्टी बांधल्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या मात्र त्या ठिकाणी येतात आणि त्यासुद्धा दुष्यंतला म्हणायला लागतात, दुष्यंत अरे काय झालं होतं. पर दुष्यंत हा कोणाला काहीच सांगत नाही. उलट तो रागारागातच तिकडनं निघून जातो. आता दुष्यंत तिकडनं निघून गेलेला पूजा ही मस्त उभी राहून मज्जा बघत असते. पूजाला खरं तर हे सगळं जे घडलेलं असतं ते पाहून खूपच जास्त आनंद होत असतो. कारण हे सगळं दुष्यंतने तिच्यासाठी केलं आहे ह्या गोष्टीचा एक फालतू गर्व तिच्या चेहऱ्यावर असतो. त्यानंतर मग पूजासुद्धा तिकडनं निघालेली असते. इतक्यात रहेजाची गाडी तिच्या मागून येते. आता रहेजाची गाडी आल्याबरोबर पूजा ही तिथे थांबते आणि रहेजाला म्हणते, सो मिस्टर रहेजा. त्याबरोबर चार्ली हा गाडीतनं खाली उतरतो आणि तो पूजाला म्हणायला लागतो, शी गौतू, तू आपल्या बॉस बरोबर हे असं काहीतरी वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू वागलेलं मला पटलेलं नाही आहे. त्यावर गौतमी म्हणायला लागते, अच्छा इतका पुळकाय करे तुला तुझ्या बॉसचा, इतकं वाटतं तुला तुझ्या बॉसबद्दल. पण मी जे केलं ना त्यात चुकीचं काहीच नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर आता लगेचच रहेजा म्हणायला लागतो, गौतमी तू लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही आहे. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, हो का, काय करशील रे तू माझं. त्यावर तो सांगतो, मी पोलिसात जाईन, पोलीस कंप्लेंट करेन. त्यावर ती म्हणते, पोलीस कंप्लेंट करशील तू माझ्या नावाची, ठीक आहे जा कर कर तू माझी पोलीस कंप्लेंट. पण मला एक सांगशील, पोलिसांना जाऊन काय सांगशील रे, बोल ना. आहे उत्तर, तू पोलिसांना जाऊन काय सांगशील. मग आता मी काय करेन ना ते मी दाखवते. आणि मग ती रहेजाच्या बायकोला कॉल करते आणि म्हणते, हे बघ हा कोणाचा नंबर आहे माहिती आहे, हा नंबर आहे मिसेस रहेजांचा. आणि मग ती नंबरवर फोन करते. त्याबरोबर आता लगेचच तिला तो म्हणायला लागतो की नाही गौतमी असं नको करू, काही बोलू नको गौतमी, काहीच बोलू नको. मग गौतमी म्हणते, काय करू, बोलू का बोलू. आता ती तोंडातून आवाजच काढत नसते, फक्त इशाऱ्याने त्याला बोलत असते. तो सुद्धा इशाऱ्यानेच तिला सांगत असतो की काहीच बोलू नको, प्लीज फोन कट कर, काही बोलू नकोस, प्लीज फोन कट कर. मग गौतमी म्हणते, ठीक आहे करते. आणि मग ती काहीही न बोलता ताबडतोब फोन कट करते. आणि त्याच्यानंतर मग लगेचच आता रहेजाला म्हणते, तुझ्याबरोबर कसं वागायचं ना हे मला व्यवस्थित कळत होतं आणि माहीत होतं. आणि चार्ली तुला तुझ्या बॉसची खूप काळजी आहे ना, मग आता एक काम कर, याला ना एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि ताबडतोब घेऊन जा. नाहीतर डीने अजून जर याला इथे पाहिलं तर डी काही त्याला सोडणार नाही ना, म्हणून म्हणते लवकर घेऊन जा याला सुद्धा कळू देत ना. एकदम महालातनं निघून झोपडीत राहावं लागतं तेव्हा कसं आणि काय वाटतं ते कळलं ना, निघ आता. त्याबरोबर लगेचच आता चार्ली हा त्याच्या बॉसबरोबर तिकडनं जायला लागतो. खरं तर पूजाला आता असं वाटत असतं की आपण जे केलं आहे ते अगदी उत्तम आहे. रहेजा हा पूजाला घाबरलेला असतो. मग चार्ली हा गाडीत बसतो आणि गाडी स्टार्ट करून ते दोघंही जणं आता तिकडनं निघून जातात. त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंतला आता घरी आणलेलं असतं. बाळजाबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटलेले असतात. बाळजाबाई हे ह्या दुष्यंतच्या हाताला पट्टी वगैरे लावतात आणि मग त्या दुष्यंतला विचारत असतात, दुष्यंत काय रे बाळा, काय झालं, तू त्या माणसाला एवढं कशापायी मारत होतास, काय झालं होतं ते आम्हासनी सांग की रे. पर दुष्यंत हा कोणाला बी काही बी सांगायला तयार नसतो. बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत काय विचारायलोय, अरे तू त्या माणसाला गुरापेक्षा बी बेकार मारत होतास, कशापायी एवढं समज, काय झालंय सांग की. त्याबरोबर अढळरावसुद्धा दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता अरे तू कुणाला बी अशी चूक नसताना मारणार नाहीस, ते आम्हासनी ठावं हाय, पण नेमकं का मारलंस हे सांग की, काय झालं होतं तिकडं असं. त्याबरोबर दुष्यंत हा त्यांना बोलतो, तुमच्यापर्यंत काही येईल एवढं घडलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही नाही बोललात मध्ये तरच बरं होईल. त्याबरोबर आता दुष्यंतने असं म्हटल्यावर अढळराव गप्प राहतात. तर दुष्यंत थेट तिकडनं उठून निघून जातो. बाळजाबाई म्हणायला लागतात की नेहमी सगळीकडं आपलंच घोडं दामटवायची सवय लागली आहे तुम्हासनी. अहो माझं पोर दिसभर उपाशी आहे आणि आता तुम्ही
त्याबरोबर मग बाळजाबाई ह्या रडत असतात. तर कृष्णाने हे ऐकलेलं असतं की माझा पोर दिसभर उपाशी. मग आता इथे दुष्यंत हा खोलीत आलेला असतो. मग खोलीत येऊन दुष्यंत हा त्याचा लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉपवरचे पूजाचे जे फोटो असतो ते सगळे चालू करतो आणि आता तो पुन्हा पूजाचे फोटो बघायला सुरुवात करतो. आता फोटो बघत असताना तो फोटोंवरून हात फिरवत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं त्याने जे काही केलेलं असतं त्या गोष्टींचं. आता त्याला काय करावं काय नाही काही सुचतसुद्धा नसतं. मग आता पूजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना दुष्यंत हा रडायला लागतो. आता रडत असताना त्याला पूजाची पुन्हा आठवण यायला लागते. पूजाबरोबर घालवलेले ते सुंदर गोड क्षण त्याला आठवत असतात. आता ते क्षण कितीही आठवले तरी त्यांचा उपयोग मात्र काही नाही हे तर दुष्यंतला अगदी व्यवस्थित ठाऊक असतं. पण मग तरीही दुष्यंत हा ते क्षण आठवत असतो. त्यानंतर मग आपण पाहतो की आता इकडे दुष्यंतकडे कृष्णा ही पास्ता घेऊन आलेली असते आणि ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार येऊ काय? त्यावर दुष्यंत ये म्हणतो. मग कृष्णा खोलीच्या आत येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मी तुमच्यासाठी पास्ता बनवला आहे. त्यावर दुष्यंत मला काहीच नको आहे असं सांगतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो असं कशापायी करायला आहे? नाही तुम्ही चिडला आहे मला मान्य आहे, पण तुमचा राग आहे ना मग तुम्ही अन्नावर कशापायी काढायला आहे? खाऊन घ्या की 2 घास. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? मी म्हटलं ना मला नको आहे म्हणून. त्याबरोबर कृष्णा त्याच्याजवळ बसते आणि त्याला म्हणायला लागते, दुष्यंत सरकार हे बघा तुम्ही मगाच्याला त्या माणसाला मारलंसा. नाही तुम्ही त्याला का मारलं का नाही हे मी विचारत नाही आहे, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही त्याला मारलं आहे तर नक्कीच काहीतरी कारण घडलं असणार म्हणूनच तुम्ही त्याला एवढं मारलं आहे. बरोबर आहे. पण तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे काय नाही हे तुमचं कुटुंब म्हणून आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही आहे का? अहो घर आपली माणसं म्हणल्यावर माणसं विचारणारच नव्ह. आणि थोरले सरकारांनी एवढ्या चांगल्यापणे तुम्हासनी विचारलं होतं, मग तरी बी तुम्ही त्यासनी काय बी उत्तर दिलं नाही. असं कशापायी केलं? अहो समजासनी तुमची काळजी आहे. समजे तुमच्या काळजीपोटी तुमच्या मायेपोटीच विचारायलेत नव्ह. तुमच्यासाठी तुमच्यामुळंच बोलायलेत नव्ह. त्याबरोबर इकडे आता पूजाच्या फोनवरती फोन आलेला असतो. आता तो फोन भक्तीच्या हाती लागतो. भक्ती फोन उचलणारच असते, पण पूजा तिथे येते आणि मी बघते माझाच फोन आहे असं म्हणते. त्याबरोबर मग लगेचच भक्ती तिला फोन देऊन टाकते. त्याबरोबर इथं आता कृष्णा ही भक्तीला सांगत असते, भक्ते उद्या मी ह्यासनी घेऊन घरला येणार आहे आपल्या, तुम्हा समद्यासनी भेटाय. पूजा आल्या नवं पूजेला भेटेल की. मग कृष्णा सकाळी येते आणि पूजाला थेट मिठी मारते आणि पूजे तू आलीस असं म्हणू लागते आणि म्हणते, बघ म्या तुला भेटायसाठी कुणासनी घेऊन आलो. आणि मग ती आता दुष्यंतला बोलवते. आता दुष्यंत आणि पूजा हे एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात. त्याबरोबर आता मग मात्र पूजा घाबरते, कारण काय बोलावं काय नाही हे पूजाला काहीच कळत नसतं, कारण आत्ता तिने दुष्यंतला फसवलेलं आहे हे दुष्यंतच्या लक्षात येणार ही गोष्ट पूजाला माहीत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा,